आणि लक्षात घ्यायचंय लाडकी असं व्यक्तिमत्व कळवा मुंबराचे संपर्क म्हणून आदरणीय राजेंद्रजी साप्ते साहेबांचं आपण पाहतो इथे आगमन होताना आणि आज खऱ्या अर्थाने अगदी उत्साह अगदी द्विगुणित होणार आहे. बोल हॅलो हॅलो या काम करू नको मी सांगेन तेव्हा करू नको. लोकनाथ चषक 2026 या भव्य दिव्य अशा कार्यक्रमासाठी सर्व टीम यांच्या विद्यमाने या ठिकाणी हे सामने आयोजित केलेले आहेत. या सामन्यासाठी माझी उपमहापौर राजेंद्र साप्ते साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. तुम्हा सर्वांचे गावातील लाडके नगरसेवक उमेश कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. तसंच महिला आघाडीच्या विना देशपांडे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्वागत. मालती मापाला वानंद यांचं या ठिकाणी स्वागत. देवीश्री मिश्रा शाखा प्रमुख यांचं या ठिकाणी स्वागत. विभाग संध्या पाटील विभाग संघटक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं या ठिकाणी स्वागत. कळत एखाद्याचं नाव लावून दिलं असेल तर भांडू नका. आता कृपया महिलांनी जरा मागचा तसेच आमच्या मीनाताई सुरोशे यांचं या ठिकाणी स्वागत. शेळके मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. राणे मॅडम आहेत. तिथे नाव काय विद्या आहे. यांचं या महिला आघाडीच्या कळत अनावधानाने कोणाचं नाव लावून दिलं असेल लागू नये. सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्वांचे ठाणे गावाचे सुपुत्र नगरसेवक ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय आगमन झाले. त्यांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. कृपया समोरचे सगळ्या रान मानू नये. पुढचे 3 जे बेंच आहेत हे कृपया आपण सर्व मान्यवर व्यक्ती आहात तरी बेंच जरा मोकळे ठेवावेत. मागे जागा आहे. कृपया मागे आपण आसनाधीन व्हावं एवढीच विनंती करतो. आपला कार्यक्रम आहे. मुख्यतः शिवसेना परिवाराचा कार्यक्रम आहे आणि म्हणून सहकार्य फार मोलाचं आणि महत्वाचं आहे. याची कृपया नोंद घ्या. हॅलो नक्कीच आदरणीय नथुजी पाटील साहेबांनी खूप छान सुरेख अशी एकूणच संकल्पना म्हणजेच आव्हान केलेलं आहे. त्यानुसार आज बरेच पाहुणे खास करून अतिशय असे मोठे प्रोफाईल असलेले पाहुणे निश्चित आपल्या या मंचावरती येणार आहेत. त्यामुळे निश्चितच थोडीशी मोकळी जागा अर्थातच आमच्या या मान्यवर मंचावरील तमाम आमच्या मान्यवरांचं आलेल्या समस्त मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा या लोकनाथ चषक 2026 मध्ये या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांमध्ये तुम्हा सर्वांचं मानपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि पाहतो आपण ते फायनल कुमार या सामन्याला आपण पाहतो जे सुरुवात झालेली आहे ती म्हणजे लव लाईन काल्हेर वर्सेस श्री मावळी मंडळ ठाणे. आणि लव लाईन काल्हेर या संघाकडे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय खेळाडूंचा देखील धड आहे. अत्यंत मातब्बर असे अनुभवी एकूण तो संघ आहे आणि त्या अंतर्गत त्यांची ही बी असलेली टीम आहे. पण तरी देखील खूप चांगल्या प्रकारचा एकूण मातब्बर त्यांना अनुभव आहे आणि तेवढ्या प्रकारचा एकूण त्यांना गाईडलाईन देखील वेळोवेळी मिळते. आणि समोर श्री माऊली मंडळ ठाणे हा जो संघ आहे
त्या संघाला तब्बल 100 वर्ष म्हणजे त्या मंडळाला श्री माऊली मंडळाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच मंडळाच्या अंतर्गत हा संघ आपण पाहतो उतरला शतक महोत्सव नुकतंच त्यांनी साजरं केलं ते म्हणजे श्री माऊली मंडळ ठाण्यातील त्या भव्य दिव्य मंडळाने त्याची सदस्य आपण पाहतो माऊली मंडळाची भली मोठी इमारत आहे त्या अंतर्गत व्यायामशाळा अभ्यासालय इत्यादी बरीच सामाजिक उपक्रम त्याच्यातर्फे राबवले जातात 100 वर्ष त्यांची पूर्ण झाली शतक पूर्ण आणि त्या अंतर्गत त्यांची त्या मंडळाचा वेगळा संघ कबड्डीचा तो म्हणजे श्री माऊली मंडळ ठाणे बरं आणि आता महिलांचा पहिला प्रथम सामना आजच्या सत्रातील सायंकाळ सत्रातील ह्या पहिल्या तेलंगणावरती ते होतोय तो म्हणजे जय भारत खारेगाव आणि जय भारत खारेगावचे आमचे भूमिपुत्र असलेले सन्माननीय नेते श्यामजी पाटील साहेब पण आहेत आमचे विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर आमचे जय भारत खारेगाव बरोबर स्फूर्ती सेवा मंडळ ह्या महिलांच्या दरम्यान या दोन संघाच्या दरम्यान म्हणजेच जय भारत खारेगाव आणि स्फूर्ती सेवा मंडळ या दोघांच्या दरम्यान तिथे पहिल्या क्रमांकावर तिथे सामना खेळवला जाणार या ठिकाणी तसेच शाखा प्रमुख मनीषा नागेचे दत्ता भोसले यांचं या ठिकाणी स्वागत त्यांचंही आगमन झालेलं आहे धन्यवाद आणि आम्हाला सांगायला अतिशय अभिमान होतो बरं का ह्या मंचावरती या क्षणी आपण पाहू शकता सन्मान्य भूमिपुत्रांच्या श्री उमंची पाटील साहेब जे आसनस्थ आहेत त्यांनी 1982 पासून खरं तर कबड्डीच्या माध्यमातून कबड्डी खेळायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा खेळ पाहता त्यांनी अगदी म्हणजेच जिल्हास्तरीय म्हणा किंवा अगदी महाराष्ट्रस्तरीय म्हणा किंवा अगदी राज्यस्तरीय म्हणा किंवा आणि आपण राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी आपली छटा आपली जी मोहोर जी आहे त्यांनी उमटवली आहे म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारची कबड्डी एकूण ते खेळायचे आणि तेच व्यक्तिमत्व आपण पाहतो आपल्या आजच्या कबड्डी सामन्यासाठी मान्यवरून आपल्याला लाभले तर जेव्हा महिलांचा सुरुवात होणार आहे अर्थातच जय भारत खारेगाव वर्सेस स्फूर्ती सेवा मंडळ यांच्यामध्ये तेव्हा आम्ही विनंती करणार आहे की सन्माननीय विभाग प्रमुख आदरणीय श्री श्यामजी पाटील साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे कळवा मुंब्राचे संपर्क प्रमुख आदरणीय श्री राजेंद्र सापसे साहेब अर्थात माजी उपमहापौर राजेंद्र सापसे साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे माजी कार्यसम्राट नगरसेवक आणि भूमिपुत्र नेते आदरणीय श्री उमंची पाटील साहेब आपण राधेजी अशोकजी बराडकर साहेब म्हणजे जेव्हा टीम येते तेव्हा चला महिला टीम्स आपण जर का दोन गेल एकच होता आणि मंडळी शिवसेना पुरस्कृत कबड्डी स्पर्धा अर्थात शिवसेना पुरस्कृत आणि जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना दरम्यान आयोजित असलेल्या या सर्व भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेची सुरुवात 4 तारखेपासून झाली थेट 9 तारखेपर्यंत होणार आहे आणि त्या अंतर्गत एकूण 6 दिवस एकूण त्या स्पर्धा एकूण रंगणार आहेत आणि अर्थातच या जय महाराष्ट्र आणि जनरल कामगार सेनेद्वारे आयोजित असलेल्या या स्पर्धेचं नक्कीच कौतुक आहे नक्कीच गुणगान अधिक व्हायला पाहिजे अर्थातच सन्माननीय अध्यक्ष जेरी डेव्हिड साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय श्री राजाजी ठाकूर साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय सचिव श्री भूषणजी पाटील साहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष ठाणे शहरचे श्री धनंजी बडे साहेब त्याचप्रमाणे सहसचिव ठाणे जिल्ह्याचे श्री विजयजी
तसंच सचिव श्री दिलीपजी करले, त्याचप्रमाणे सचिव यशजी कवळे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष निलेशजी नागवेकर, त्याचप्रमाणे अध्यक्ष कळवा खारेगावचे श्री महेशजी गवारी आणि त्याचप्रमाणे आमचे इतरही आमचे सर्व ह्या जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे सर्व आमचे सहकारी पदाधिकारी आणि खरंच या सर्वांच्या वतीने आपण पाहतोय छानशा अशा या सुंदर असं आयोजन आपण पाहतोय ते केलं गेलेलं, ते म्हणजे या भव्य दिव्य कबड्डीच्या थराराच्या द्वारे. अर्थातच भव्य कबड्डीचा थरार तो म्हणजे कळव्यामध्ये. जय भारत खांडेश्वर अंतरगाव विरुद्ध उजाला क्रीडा मंडळ वर दोन्ही संघांना दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 3 वरती उपस्थित राहायचे. जय भारत खांडेश्वर अंतरगाव उजाला क्रीडा मंडळ वर. आणि अर्थातच आपण पाहतो आपल्या सर्वांचा लाडका संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक जनक आणि शिल्पकार अर्थातच जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे आपले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय राजा ठाकूर साहेबांचं पाहतो आपण इथे आगमन झालेलं आहे. आणि राजा ठाकूर साहेबांच्या वतीने अतिशय सुंदर अशा या छानशा एकूणच आयोजन आपण पाहतो अगदी 6 दिवसांसाठी इथे केले गेले आणि त्यातील आजचा हा बहारदार 4था दिवस आहे. आणि खास करून आमच्या तमाम या खरं तर पदाधिकाऱ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारण्यासाठी खास करून जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारण्यासाठी आणि आमच्या शिवसैनिकांच्याही पदाधिकाऱ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारण्यासाठी आज साक्षात सुपुत्र उच्च विद्याभूषित आणि MS ऑर्थो असलेले आता डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेबांचंही आगमन होणार आहे. अर्थातच कार्य धुरंधर असं व्यक्तिमत्व आणि संसद रत्न खासदार समोर समोर भेटला. स्थित सन्मान्य आदरणीय समाजसेवक तसेच अखिल भारतीय पासी विकास मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ते म्हणजे तमाम तरुणांचे युवास्थान असलेले असं व्यक्तिमत्व आता श्री अजयजी पासी साहेबांचंही पाहतो आपण ते आगमन झालेलं आहे. श्री अजयजी पासी साहेबांचं आम्ही आमच्या या आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक अधिक स्वागत करत आहोत. आणि आता अर्थातच क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण पाहतोय ते दोन महिला संघांच्या दरम्यान इथे सामना इथे रंगणार आहे. जय भारत खारेगाव वर्सेस स्फूर्ती सेवा मंडळ यांच्यामध्ये आणि त्या अंतर्गत सामन्यासाठी आम्ही आता काही वेळेतच आमच्या मान्यवरांना आता आम्ही खाली आमंत्रित करणार आहोत. आणि त्यातच आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण पाहतो कुमार गटातील अर्थातच हा पहिला सेमी फायनलचा सामना तो म्हणजे लव लाईन काल्हेर वर्सेस श्री मावळी मंडळ ठाणे यांच्यामध्ये. महिला विभाग तिसरा व अंतिम पुकार स्फूर्ती सेवा मंडळ ठाणे जय भारत स्पोर्ट्स क्लब खारेगाव.
तिसरा व अंतिम पुकार स्फूर्ती सेवा ठाणे जय भारत खारेगाव. तू चालू अजून पाठवून दे. याला गप्पच ठेवले खाले दरवर्षी मंडळाच्या कटाडी करून मारामारी कशी होली. आणि अर्थातच सन्माननीय प्रशांतजी देसाई साहेबांचं आपण पाहतो इथे आगमन होत आहे. एलोरा इंडस्ट्रीजचे सन्माननीय मालक संचालक प्रशांतजी देसाई सरांचं आपण पाहतो इथे आगमन इथे होताना. सन्माननीय प्रशांतजी देसाई सरांचं आम्ही ते मनपूर्वक हार्दिक स्वागत देत आहोत. मस्त मस्त सचिव श्री यशजी कवडे, त्याचप्रमाणे सहसचिव ठाणे जिल्ह्याचे श्री विजयजी उर्फ सोमजी शर्मा, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष ठाणे शहरचे श्री धनंजयजी बडे इत्यादी आपण पाहतो. खरं तर या जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे हे सर्व पदाधिकारी आपण पाहतो रोजच्या रोज न चुकता अगदी उपस्थित असतात. आणि खरंच त्यांच्या वतीने खास स्पेशल छानसं नियोजनही आपण पाहतो. आखीव रेखीव आखणीही करण्यात आलेली आपण पाहतो. एकूणच या संपूर्णपणे मैदानाच्या उत्कृष्ट व्यवस्थेची आणि विनंती करतो की आपण मान्यवरांनी कृपया आपण असं नसतं आपण व्हायचंय. आणि क्रीडा दोन वरती आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिला महिला उपांत्य फेरीचा सामना यसा सेमीफायनल 1 आणि ते चाललेलं आहे. अर्थातच सेमीफायनलचा जो ठराव आपण जे पाहतो तो म्हणजे कुमार गटामध्ये अंडर 19 आणि कुमार गटामध्ये अंडर 19 म्हणजे लव लाईन कॉलेज संघ वर्सेस श्री माऊली मंडळ ठाणे ह्यांच्या दरम्यान तो पुढचा. आणि प्लीज दिस इज अ स्पेशल हंबल रिक्वेस्ट टू ईच अँड स्पेशली एव्हरी वन ऑफ यू, तुम्ही जर का खेळाडू नसाल तर प्लीज त्या खेळपट्टीवरती खास करून त्या ग्राउंडमध्ये आपण थांबू नका. आपण त्या ग्राउंडच्या पण बाहेर आपण यायचं आहे. फक्त खेळाडू सोडून आणि तिकडचे निरीक्षक आणि टाइम मशीन पाहणारे त्या पंचांची कमिटी सोडून इतर आपण सर्वांनी बाहेर आपण यायचं आहे. त्या ग्राउंडच्या रेलिंगच्या बाहेर, लक्षात घेतो रेलिंगच्या बाहेर. राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री अजयजी पासी दादांचं इथे आगमन आपण पाहतो इथे झालेलं आहे. आणि अजयजी पासी दादांचं आम्ही या मंचावरती आमच्या या आयोजन कमिटीच्या वतीने आणि सन्मान्य श्री राजली ठाकूर आणि त्याचप्रमाणे मंत्री पूजाताई राजा ठाकूर मॅडम यांच्या वतीने मनपूर्वक अधिक स्वागत करीत आहोत. नमक बोलता नमक बजा इकडून लाव. हॅलो बस चौघा नावरे त्याला आवाज देत ना.
आणि मंडळी ह्या मान्यवरांनी या मंचावरती अशी व्यक्तिमत्व आपण पाहतो या मंचावरती उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने नक्कीच त्यांचा अभिमान आहे बरं का. हनुमान काल्लेर संघ प्रतिनिधी आदेश पाटील. जय हनुमान काल्लेर संघ प्रतिनिधी आदेश पाटील यांनी इकडूनची आहे अरे ये तू लाग ना तू लाग ना सन्माननीय नगरसेवक आदरणीय गणेशजी कांबळे साहेबांचं आगमन होत आहे. सन्माननीय आदरणीय गणेशजी कांबळे साहेब प्लीज आपण या मंचावरती यायचंय. आणि अर्थात आपल्या या कळवा परिसरातीलच नवनिर्वाचित प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले युवा नगरसेवक श्री गणेशजी कांबळे साहेब आपलं मनपूर्वक शतशः हार्दिक स्वागत आहे. तसंच आपण पाहतो या मंचावरती एक उच्च विद्याभूषित असं व्यक्तिमत्व आणि जॉर्जियस असलेलं व्यक्तिमत्व त्यातच IT सेल प्रमुख असलेले कळवा मंगळा शिवसेनेचे सन्मान्य श्री दुष्यंतजी साप्ते हे पण पाहतो आपण या मंचावरती उपस्थित आहेत आणि आपण त्यांचं शतशः मनपूर्वक अधिक स्वागत करत आहोत. आमच्या अर्थात उपमहापौर म्हणजेच माजी उपमहापौर आदरणीय श्री राजेंद्र साप्ते साहेबांचे आपल्याला करणे म्हणजेच एक हॅन्सम जॉर्जिस आणि त्यावर उच्च उत्तरभूषित आणि त्यावर शिवसेनेचे संभाळणारे प्रमुख कळवा मंगळाचे श्री दुष्यंतजी साप्ते यांचं खूप खूप स्वागत आहे. साखरेतून बरोबर पडेल तो साखरीला यो विभव त्याच्यात हा विभव दोन्ही साईडला फिर भाऊ बोला आहे ना हो केलं स्विचअप होता त्याचा करतो मी करतो बांधून दे ना. आणि त्यातच आजच्या पहिला महिलांचा सामना आपण पाहतो या क्रमांक 1 वरती तो अर्थातच खारीगाव वर्सेस स्फूर्ती सेवा मंडळ यांच्यामध्ये भेटलं बघ बसले सांगून त्याला हाताला का पाठवले मानव मला पाठवलं तर सभा पाणी पी हॅलो तर मंडळी अहो वादळामध्ये वाट देणार DCM म्हणजे उपमुख्यमंत्री आता डेडिकेटेड असलेले आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब अर्थात नाथांचे नाथ म्हणजे श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचाच वाढदिवस 9 तारखेला आहे आणि त्याचबरोबर
डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेब यांचा बर्थडे 4 तारखेला होऊन गेला. संसद खासदार आणि या दोघांच्या वाढदिवसाचा पदार्थ म्हणजे संयुक्त वाढदिवसाचं निमित्ताने खरं आपण पाहतो या भव्य दिव्य लोकनाट्य 2026 एकूण सुरुवात झालेली आहे. ती 4 दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अर्थात त्याचा आज आपण पाहतो इथे बहारदार या लोकनाट्य चषकाचा हा 4था दिवस आहे आणि दिवस आणि रात्र स्वरूपामध्ये हे सामने खेळले जातात. लक्षात घेतो त्यापैकी दिवसाची रूपरेषा जी आहे पाहणी आहे अर्थातच आपल्या या ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून ते म्हणजे सकाळच्या वेळेला जे हँडल करतात स्पर्धेचे निरीक्षक ते म्हणजे श्री प्रवीणजी दळवी आणि पंचप्रमुख नायक साहेब आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे पंचप्रमुख विशाल आहेत जे खऱ्या आता निरीक्षक ऑब्झर्वर आहे आणि त्या व्यतिरिक्त या संपूर्ण सामन्याच्या दरम्यान आपण पाहतो पंच म्हणा, सरपंच म्हणा, उपपंच म्हणा किंवा गुण लेखक म्हणा, सामनाधिकारी म्हणा किंवा तिसरी चढाई आणि टाइम मशीन हँडल करणारे हे सर्व कमिटी पॅनलचे कबड्डी असोसिएशनचे सर्व कमिटी यांचं तर खूप कौतुक आहे. या सर्व भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होणं तुला पाहता अशक्य आणि खरंच त्यांना हॅट्स ऑफ करावा लागेल. आणि एवढंच नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आता प्रो कबड्डीच्या माध्यमातून एकूणच कबड्डी जी आहे अगदी मॅट होती गेली आणि एवढंच नाहीये तर वातावरण स्टेडियम मध्ये देखील पोहोचली ती म्हणजे ही कबड्डी. पण मात्र मातीशी असलेली नाळ मात्र या कबड्डीची तुटली नाही. कारण का कबड्डी मुळात हा महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला खेळ आणि मराठी संस्कृतीशी नाळ जुळलेला खेळ आहे. म्हणून आम्ही म्हणतो ना की कबड्डी हा श्वास आहे, कबड्डी हा ध्यास आहे, कबड्डी हा प्रवास आहे आणि महाराष्ट्र म्हणजेच मराठी मातीचा हुंकार म्हणजेच कबड्डी. क्रीडांगण क्रमांक 2 वरती प्रत्येकाचं लक्ष निश्चित जावं असा हा खेळ उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतो तिकडे चाललेला आहे आणि म्हणूनच एवढा रोमांचक क्षणाला तिकडे येताना आपण पाहतो. सम्राट नगरचं मुलींची मनोरंजन साडू साहेबांचंही पाहतो आपण इथे आगमन झालेलं या मंचावरती. आम्ही दोघांचंही आम्ही सपत्नीक खूप खूप सतशा स्वागत करतो. महिला विभाग शिवधन क्रीडा मंडळ ठाणे, शिवकन्या कबड्डी अकादमी कल्याण दोन्ही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी पाटील साहेब आणि मोरेश्वरजी पाटील साहेब यांचंही पाहतो आपण या मंचावरती ते आगमन होताना. तसंच आपल्या कळवा भागातील सन्माननीय कार्यसम्राट नगरसेविका आदरणीय आमच्या आपण त्यांची योजना आणि माजी कार्यसम्राट मुलींची मनोरंजन साडू साहेबांची आदरणीय मिलिंदजी मनोहर साळवी साहेबांचे पाहतो आपण ते आगमन होताना. आदरणीय नगरसेविका आपण मिलिंदजी साळवी आणि मिलिंदजी मनोहरजी साळवी यांचंही पाहतो आपण ते आगमन होताना या मंचावरती सपत्नीक. टाइमपास करणं मांडव आणि आपण या क्षणी आपण नक्कीच पाहू शकता की आमच्या निमंत्रिका जे दरवेळेला आपण पाहतो की आमच्या सर्व सन्मान्य अतिथींचं अत्यंत छान स्वागत करत असतात. आमच्या निमंत्रणपती असलेल्या आमच्या पूजाताई राजा ठाकूर मॅडम अत्यंत आत्मीयतेने आलेल्या सर्व पाहुण्या आणि नक्कीच कौतुक करावं लागेल ते म्हणजे शिवसेना पुरस्कृत या महाराष्ट्र आणि जनरल कामगार सेनेचं
की ज्यांच्या वतीने या सुरेख आणि भव्य दिव्य अशा दिमागदार स्वरूपामध्ये या एकूणच लोकनाथ चषकाचं आयोजन आपण पाहतोय ते केले गेले त्याबद्दल फायनल पोहोचलो ना. आपण पोहोचलो डायरेक्ट ना. ते डायरेक्ट तिकडे लॉटमध्ये मस्त कोको नऊशा एक नंबर आपला